देशात भाजपला उतरती कळा लागलेली आहे। त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजप सत्तेत येणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे। बघूयात ही सविस्तर बातमी। माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशात भाजपला उतरती कळा लागली आहे, त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा सरकार येणार नाही असं विधान त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे। ज्या राज्यात काँग्रेसचे अस्तित्वच नव्हते त्या राज्यात काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी देशात 3 राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे। जशी 3 राज्यात भाजपची हार झाली आहे, हीच परिस्थिती लोकसभा निवडणुकीत सुद्धा दिसून येईल आणि भाजपला यश मिळणार सुद्धा नाही असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे। भाजप सरकारने सैन्य दलाने केलेल्या पराक्रमाचे घेऊ नये, सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण करणे योग्य नाही। आमच्या काळात ही सर्जिकल स्ट्राईक झाले पण आम्ही त्याचं राजकारण केलं नाही असंही शरद पवार पुढे बोलताना म्हणाले।